प्रेम गीत आहे, वेगळ्या धाटणीतलं गीत आहे. सुरुवात करतो आणि मग आपण या गाण्याची मजा घेऊया. आणि या गीताचे कवी प्राध्यापक विकास जाधव आहेत. तुझी साथ तुझा हात माझ्या हातात देशील का? मुक्तीच्या लढ्याची तू संगीनी होशील का? तुझी साथ तुझा हात, तुझी साथ तुझा हात माझ्या हातात देशील का? तुझी साथ तुझा हात, तुझी साथ तुझा हात माझ्या हातात देशील का? मानव मुक्तीच्या ह्या लढ्याची तू संगीनी होशील का? मानव मुक्तीच्या ह्या लढ्याची तू संगीनी होशील का? हे तर खरं एक प्रेम गीत आहे, पण प्रेम कसलं? एका कार्यकर्त्याचं प्रेम. कारण या जगाला जर तारणारं कोणी असेल तर ते फक्त प्रेम आहे. प्रत्येक महापुरुषांनी प्रेमाची व्याख्या, प्रेमाच्या संकल्पना त्यांच्या त्यांच्या काळात मांडल्या. बुद्धांपासून संत कबीरांपर्यंत. संत कबीरांनी सुद्धा सांगितलं, पोथी पडपड मुवा भयानक होय, ढाई आखर प्रेम के पडे सो पंडित होय. भगतसिंग म्हणतात, लव्ह इज रिव्होल्युशन. आणि आज प्रेमाची गरज का आहे? कारण आमचे शाहीर राहुल म्हणतात की जो व्यक्ती प्रेम करतो, लक्षात ठेवा, प्रेम का केलं पाहिजे? जो व्यक्ती प्रेम करतो तो कधी कुणाचा द्वेष करत नाही, आणि जो कधी कुणाचा द्वेष करत नाही तो कधी कुणाचा खून करत नाही. आणि हा द्वेष येतो कुठनं? या द्वेषातनं पानसरे, नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी यांच्या या हत्या होतात. कुठनं होतात? या द्वेषामधनं होतात. आणि म्हणून प्रेमाची गरज आहे. मी शुभाचा आहे ग पछडा, मी शुभाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. मी शिवाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. मी शिवाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. शाहीर म्हणतात, मी भीमाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. मी भीमाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. मी भीमाचा आहे ग पछडा, स्वभावाला मी आहे ग रांगडा. माझ्या घामावरी, माझ्या घामावरी, माझ्या श्रमावरी, माझ्या घामावरी, माझ्या श्रमावरी कान समतेच गाशील का? मानव मुक्तीच्या ह्या
मानमुक्तीच्या या लढ्याची तू संगीनी होशील का शाहिराला कार्यकर्त्याला आपली जी संगीनी आहे ती कशी असली पाहिजे पुरुषी सत्तेवर करून मात पुरुषी सत्तेवर करून मात हाल मनूच्या उरात लात पुरुषी सत्तेवर करून मात आल मनूच्या उरात नाथ साथीवर तुम्हाला माहित असेल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मूल नव्हतं म्हणून त्यावेळेचा सनातनी समाज गोविंदराव म्हणजे ज्योतिरावांचे वडील त्यांच्या मागे लागले ज्योतीचं म्हणजे वंशाला दिवा लागतो ना पोरगा लागतो मूल होत नव्हतं दुसरं लग्न लावून द्या ज्योतिरावांचं त्यावेळेस ज्योतिराव काय म्हटले असतील या सभागृहामध्ये या मंडपामध्ये असा कुठलाच व्यक्ती नाही की त्या वेळेचे जे महात्मा फुलेंचे जे विचार होते ते काय होते कोणीच याची कल्पना देखील करू शकत नाही इथे बसल्यापैकी काय म्हटले असतील महात्मा फुले तुम्ही तो सत्यशोधक पिक्चर पण बघितला असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा डायलॉग आहे काय म्हटले असतील महात्मा फुले की माझं लग्न लावून देण्यापेक्षा या सावित्रीचं लग्न लावा दुसरं लग्न लावा आणि तिला जे मूल होईल ते मी दत्तक म्हणून घेईन असा विचार त्या काळाचा आणि म्हणून शाहीर म्हणतो पुरुषी सत्तेवर करून मात हाल मनूच्या उरात लात पुरुषी सत्तेवर करून मात आल मनूच्या उरात नाथ पुरुषी सत्तेवर करून मात आल मनूच्या उरात नाथ रमा भीमाची तू रमा भीमाची तू साऊ फुल्यांची तू रमा भीमाची तू साऊ फुल्यांची तू यशोधरा तू होशील का मानवमुक्तीच्या ह्या लढ्याची तू संगीनी होशील का मानमुक्तीच्या या लढ्याची तू संगीनी होशील का मानमुक्तीच्या या लढ्याची तू संगीनी होशील का शाहीर म्हणतो की कल्चरल मुवमेंट सांस्कृतिक चळवळ कल्चरल मुवमेंट इज अ हार्ट ऑफ एनी मुवमेंट म्हणजे प्रत्येक चळवळीचा जर केंद्रबिंदू असेल तर ती सांस्कृतिक चळवळ आहे आपल्याला जे उभं करायचं आहे ते सगळं सांस्कृतिक करायचं आहे आणि म्हणून आम्ही जे सगळे जातो गाणी गातो आम्ही सगळे चांगल्या कामाला आहोत परंतु आम्हाला वाटतं की समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे हा जयंतीचा एक पाठ सोडला तर आम्ही 12ही महिने वस्त्या वस्त्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये जातो पथनाट्य सादर करतो आणि म्हणून माझ्या गाण्याचा तू ग आवाज माझ्या गाण्याचा तू ग आवाज आऊ करू समाजाला जाग माझ्या गाण्याचा तू ग आवाज गाऊ करू समाजाला जाग माझ्या गाण्याचा तू ग आवाज आऊ करू समाजाला जाग माझ्या गाण्याचा तू ग आवाज गाऊ करू समाजाला जाग माझ्या गाण्यांची तू माझ्या गाण्यांची तू माझ्या सुरांची तू माझ्या गाण्यांची तू माझ्या सुरांची तू रागिनी होशील का मानवमुक्तीच्या ह्या लढ्याची तू संगीनी होशील का मानवमुक्तीच्या या लढ्याची तू संगीनी होशील का मानवमुक्तीच्या या लढ्याची तू संगीनी होशील का तुझी साथ तुझा हात तुझी
होशील का